संघ पण मॅच सोडणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच रंगणार आहे नक्की आहे. दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष केणी आणि त्या सोबतीला सागर मटकार. दोघांनी पण रेम्बोसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. RM रेम्बो आज सहकार नगरमध्ये मग असे आशिष माझ्यासाठी तेच डिस्कशन चालू होतं की मुंबईत मी खूप खेळलो, आशिष खूप चांगलं क्रिकेट खेळला, बट बोलतो सहकार नगर मध्ये आमच्या ग्राउंडवर बॅटिंग करणं एक वेगळीच प्रेशर आहे. बट इट्स अ क्रिकेट, तुम्हाला स्वतःला प्रूफ करावं लागेल. पहिली ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर मनोजच्या हातामध्ये बॉल दिलाय. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. मनोजच्या हातामध्ये आज सर्वजण विविध भागातून मॅचचा आनंद घेतात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर मनोजने इकडे स्टार्ट केली गेली आहे आणि कल्याणचे संघ देखील ह्यानंतरची देखील कल्याणची खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. सो कल्याणचे देखील काही प्लेयर्स अगदी मॅच एन्जॉय करतात. कल्याण ईस्ट वेस्टला पण खूप चांगले क्रिकेट खेळले गेलेत. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं, थांबवलं गेलं आणि सर्व मॅचचा एन्जॉय करतात. आमचे आशिष सिंग देखील अगदी सिंगापूरवरून कल्याणची मॅच विशेष करून एन्जॉय करतात. सो कल्याणचं क्रिकेट त्यांनी पण जवळून पाहिलं. थांबवलं गेलं. मनोजचा एक चांगला स्पेल पाहिला गेला, बट आशिषला मात्र चांगली स्टार्ट देणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. आशिषच्या बॅटमधून मात्र इकडे अस्त्र बाहेर काढला गेलाय. 4 रन. मी ते शिंदे पण ही मॅच अगदी जवळून बघतात, अगदी ऑडियन्स मध्ये बसून या मॅचचा आनंद घेतात. सो RM रेम्बो गेले कित्येक वर्ष या संघाचा एक वेगळा दबदबा राहिलाय. मग मुंबईतील मोठमोठी क्रीडा स्पर्धा त्यांनी पण गाजवल्या. मला 1 वर्ष देवा प्रतिष्ठानची देखील वडिलांची खूप चांगली स्टारकास्ट आली होती. तिकडे पण क्रिकेट खूप चांगलं खेळताना पाहिलं गेलं. मग सिद्धी पॅकर असेल, खूप चांगलं क्रिकेट, मंडाराम ओपन असेल, 1-2-4 असेल, सर्कल असेल, स्टेशन वाईजला देखील वडाळा नेहमीच चांगली स्टारकास्ट घेऊन येत असताना पाहिलं गेले. नुकतीच माहीमची देखील क्रीडा स्पर्धा खूप चांगला खेळ केला. त्यामुळे हा एक संघ एक लॉयल आहे आणि एकच खेळाडू सातत्याने, मग स्टेशन वाईज असू दे, खुला गट असू दे. व्हाईट बॉल. रन झालेत आपण पाहिलं तर 6. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र तिकडे थांबणार नाहीये. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी. तीन बॉल आणि रन झाले 10. यस. अकरा धावा झाले धावफलकावरती. सुरुवात चांगली केली आशिषने. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र अक्षर तुटून पडलाय. 2 बाउंड्री झाल्यात. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, थांबवलं तिकडे मनोजने. याच परिसरातील खेळाडू आशिष केणी, भास्करवाडी याच वडाळा परिसरातील खेळाडू आणि खूप चांगलं क्रिकेट तोही देखील खेळलाय. त्या सोबतीला आपण पाहिलं तर सागर मटकर तोही देखील त्याच परिसरातील. आणि आज वडाळा संघासाठी RM रेम्बो, ज्या टीमने नाव दिलं, ज्या टीमने पुढे नेलं आणि मुंबईत ओळख दिली, त्या टीमसाठी मात्र सातत्याने बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मनोज कल्याणकर, खूप चांगलं ग्राफिक, कल्याणची देखील टी शर्ट खूप चांगली ग्राफिक बनवले आमचे सुधांशू स्पोर्ट्स. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं तर लेग स्टिकला एक चांगली पिचिंग करत असताना मग तेवढाच चांगला फटका. 3री बाउंड्री आशिषच्या बॅटमधून आणि रन झाले
15 रन. 1 to go. या बॉलवर देखील पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चौथी बाउंड्री पाहायला मिळते आशिषच्या बॅट मधून. अक्षरशः तुटून पडलाय. कडक खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली आणि आशिषने प्रेशर पूर्णपणे दूर केलं. लगातार आपण पाहिलं तर ह्याच ओव्हरमध्ये तब्बल 4 बाउंड्रीज पाहिल्या गेल्या आणि स्कोर पाहिला तर 19 रन झाले धाव फलकावरती. पहिली ओव्हर संपली आहे. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. सो समोरचा संघ पण बॅटिंग लाईनअप चांगली आहे. त्यांच्याकडे देखील खूप चांगले स्टारकास्ट आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अतुल भोईर. वाडेकर संघासाठी पण ग्रामीण क्रिकेट त्या परिसरात खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. कल्याण डोंबिवलीला ग्रामीण क्रिकेटचा देखील एक वेगळा क्रेज आहे. सो ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात अतुल भोईर. चांगलं त्या परिसरातील ओरम क्रिकेट आमचे प्रणित पाटील असतील. वाडेकर गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. कल्याण डोंबिवली परिसरात एक वेगळाच क्रेज आहे ओरम क्रिकेटचा. ISPL सारखं एक मोठं प्लॅटफॉर्म आलं त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळाच दर्जा मिळालाय. बॉलिंग आणि रन झाले तिकडे 20. या बॉलवर देखील फिरवला गेला तिकडे बॉल. अतुल भोईरचा एक चांगला स्पेल. कल्याण डोंबिवली साईडला गेला तर स्टील करण म्हणजे जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी स्टाईल आहे. त्यांच्या परिसरात त्याच पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं. मग कॅप्टनचा बॉल तिकडे देखील यूज केला जातो आणि म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टींवर तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट जर चांगलं खेळायचं आहे. खूप क्रिटिकल खेळ आहे त्यामुळे ह्या गोष्टी हा खेळ खेळणं सोपं नाहीये. रेलिंगवर मित्रांनो थोडा जोर देऊ नका. अंपायरच्या मागे मित्रा तू मित्र हात ठेवून भाऊ तू अर्धा झोपलास त्याच्यावर. प्लीज थोडं मागे उभा राहा. अजून 3 दिवस आपल्याला तिकडे काढायचे मित्रांनो. थोडं सहकार्य करा. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड चांगला स्ट्रोक पाहिला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे होते. 1 रन तिकडे सिंगल मेल. एकाच दुसरी ओव्हर चांगली आली तर स्वर्गीय बंटी आता पाष्टे संघ देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. रिया 11 या नावाने संघ खेळतोय. सो बॉलरला थोडं एफर्ट्स देणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहतो यश तिकडे होते आणि यशने काय थ्रो दिला पण त्याने नजर नॉन स्ट्राईक एंडला नव्हती. तिकडे सागर थोडे स्किड झाले होते आणि जर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला असता तर थोडा चान्स होता. 21. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढली की आपल्याच सहकार नगरचे काही खेळाडू आज इनेक्शन मध्ये आहेत. वडाळ्याचे काही खेळाडू इनेक्शन मध्ये आहेत. संपूर्ण मुंबईला चाहूल आहे की वायकट्टा चालू आहे. सो विविध भागातून खेळाडू जाता जाता सहकार नगरमध्ये 5 मिनिटं का नाही होऊ द्यात पण त्या माहोल बघूनच जाऊयात. व्हाईट बॉल. (22) या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळतीये. अतुल भोईरकडून थोडी चुकी होतीये. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर भोईर म्हात्रे पाटील असे सर्व आमचे अगदी कोळी बांधव नक्कीच क्रिकेटसाठी प्रेम त्यांचं पण आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवला गेला. (24) 24 रन झाले धावफलकावरती.
या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय आणि तिकडे आशिषने मात्र चुकी केली. खूप चांगली कॅच तिकडे टिपली गेली. प्रणित पाटीलने थोडा सापळा रचला होता की टॅप मारू दे, बट आपण तिकडे सापळा रचूयात आणि कॅच पकडली गेली. गुड कॅच. आशिषने एक चांगली कॅच तिकडे पकडली. आशिषने आशिषचीच कॅच पकडली. न्यू बॅटर आपण पाहिलं तर करण शेंगाळे येतात बॅटिंगसाठी. अजून एक संयमी खेळाडू, एक शांत खेळाडू, लालबाग परळ त्या परिसरात देखील बिलॉंग करतात आणि RM रेम्बो संघासाठी मागील 4-5 वर्षात देखील हाही चेहरा अगदी नावारूपाला आला. 1 to go. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला करणच्या बॅटमधून. आपण पाहतो गॅप मध्ये पण तेवढीच चांगली फिल्डिंग पाहिली गेली आणि मनोज तिकडे बॉलवर पोहोचले आणि खूप चांगला स्पेल पाहिला गेला. गुड बॉलिंग अतुल भोईरने स्कोर थांबवला. हेच आहे की एका बॉलरकडून चुकी झाली तर दुसऱ्या बॉलरला ती भरून काढायची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले पण अतुल भोईरने थांबवलं. 2 ओव्हर संपले त्यांनी स्कोर पाहिला तर 25 रन झालेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आशिषच्या हातामध्ये बॉल दिला आहे. 3री ओव्हर आहे. आता दोन्ही टीम बॅलन्स चालू आहेत की विकेट गेल्यानंतर स्कोर थांबवला. स्ट्राईक एंडला करण आहेत बट 50च्या घरामध्ये स्कोर जाऊ शकतो. RM रेम्बो आतापर्यंत त्या सिच्युएशन पर्यंत RM रेम्बो संघ पोहोचलाय बट त्याला अजून टचअप देणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. करणने सिंगल तिकडे कन्वर्ट केलं. आता पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलं आहे. तिकडे मात्र रन मिळणार नाहीयेत. बघता बघता मॅच मध्ये आता कल्याण संघ देखील मॅच मध्ये येताना पाहायला मिळते. स्वर्गीय बंटी आता पाचटे, रिया 11 कल्याण. या बॉलवर देखील बॅटची हलकीशी एज घेतली गेली आहे. फाईनली गेला बॉल ट्रॅव्हल होईल. प्रणित स्वतः गेले तिकडे बॉलवर आणि रन सिंगल. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित ही क्रीडा स्पर्धा. अमयजी घोले साहेबांचं एक मोठं सहकार्य या क्रीडा स्पर्धेला पाहिलं गेलं. त्यानंतर सर्व मंगेश नारकर मित्र मंडळ 14वं पर्व, 14 वर्ष क्रिकेट जपलं, पुढे नेलं. अनेक चेंजेस पाहिले गेले, नवीन नवीन संकल्पना. या बॉलवर देखील एक क्लासिकल ड्राईव्ह केले गेले. करण शेंगाळेच्या बॅटमधून कुठलाच खेळाडू हल्लेला नाहीये. शॉट ऑफ द नाईट, परफेक्ट टायमिंग. करण क्लासिकल टिपिकल क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका. करणच्या बॅटमधून 4 रन. करण 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं. .32 32 रन झाले. प्रचंड शांतता आहे. क्रिकेटमध्ये शांतता पाहिजे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. आता सागर मटकार बॅट खोलली आहे. मटकार तो कर मटकार. मटकारने किया पाई 4 रन. प्रॉपर टायमिंग पाहिलं गेलं. लेग स्टिकला एक मात्र चांगला स्ट्रोक तिकडे खेळत असताना सागर मटकरच्या बॅटमधून 4 रन प्रॉपर. आणि सागर मटकरकडे पण तेवढाच अनुभव आहे. आपल्या बॉलिंग ऍक्शनच्या जोरावर, बॅटिंगच्या जोरावर एक परफेक्ट ऑलराऊंडर.
सागरकडे नेहमीच पाहिलं गेलं आहे. नुकतीच कांजूरची क्रीडा स्पर्धा पण सागरने खूप चांगली बॅटिंग केली होती दोस्ती चषकमध्ये आणि अफलातून फॉर्ममध्ये आहे, टचमध्ये आहे. 36 रन झाले, 3 ओव्हर संपल्यात. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अतुल भोईर. पॉवर प्ले. मित्रांनो, रेलिंग वरती थोडं जोर देऊ नका. माहिती आहे तुम्ही जेवून आलात, सो थोडा आळस आलाय, पण रेलिंगवर तो आळस काढू नका. मित्रांनो, थोडं लांब उभं राहा प्लीज, कारण की मित्रात तिकडे मिड विकेटला प्लीज थोडं सहकार्य करा. मिड ऑफ सर्व पूर्ण समोर जे त्यांनी थोडं सहकार्य करा. आज मार्गशीर्ष मधला गुरुवार पण आहे, तर सर्व मस्त स्वीट गोड शिरा आणि शेव पण खाऊन आले असतील. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला करणने आणि रन एकने पुढे जाईल तिकडे. 37 रन झाले धावफलकावरती बॅटिंग करत असताना आर एम रेम्बो. स्टेजच्या उजव्या साईडला आर एम रेम्बोचा एका बिल्डिंगला त्यांनी त्यांचा लोगो लावलाय आणि खूप पूर्वीचं त्यांचं त्याला हार पण ते घालतात. सो आर एम रेम्बो खूप पूर्वीचा संघ आहे आणि ते जपलं. आमचे मितेश शिंदे, त्यानंतर प्रज्ञेश शिंदे, आता काही यंग खेळाडूंना घेऊन संघ पुढे चालू ठेवलाय. आणि आर एम रेम्बो एक असा संघ आहे की प्रत्येकाच्या संकटात पण आवर्जून, कोरोना काळात पण त्यांनी खूप मदत नक्कीच केली आणि प्रत्येक गोष्टीवर आर एम रेम्बोचं लक्ष असतं. त्यांचे कोरोना काळात मला अजूनही आठवतं की संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटने खूप सहकार्य केलं. कुठल्या खेळाडूला मदत लागली की त्याच्यासाठी पण आपलं टेनिस बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट नेहमीच मदत करत असते. सो क्रिकेट आमची एक फॅमिली आहे. या बॉलवर देखील कट करायचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे ट्रॅव्हल होईल. आशिष पानसरे तिकडे होते आणि रन सिंगलने पुढे जाईल. 39 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. फेकी केली गेली बट सिंगल रन. 40 40 रन झालेत. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला सागर मटकरच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग. डीप स्क्वेअर लेगला मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन. सागर मटकर सूरज उपाध्यायला बोलतो तुझ्याकडे मारतो भाऊ, आणि प्रॉपर टायमिंग केलं तिकडे. 4 रन. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर कट. शॉट ऑफ द नाईट. क्लासिकल सागर मटकर. सागर म्हणजे समुद्र, एकदम समुद्रप्रमाणे बॅटिंग करतोय. प्रॉपर बॅटिंग मैदानाच्या चारही दिशेला जसा बॉल तसा फटका आहे त्याच्याकडे आणि एक चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. तब्बल 48 धावा आर एम रेम्बो संघाने मात्र इकडे जमा केल्यात. त्याच्यामध्ये 10 बॉल 15 सागर आणि 6 बॉल 9 करण. आशिष केणीने पण चांगली स्टार्ट करून गेले. 17 रनची एक चांगली खेळी आशिष केणी पण खेळून गेला. बॉलिंगसाठी केतनच्या हातामध्ये बॉल दिलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल आणि पंचाने मात्र तिकडे दंडित केलं गेला. नो बॉल 49.
या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं, एक चांगला बॉल. सेट बॅटरची मात्र दांडी उडवली गेली. गुड बॉल केतन, गुड बॉलिंग. बट सागर मटकरसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बॅटिंग केली, क्लासिकल अंदाजामध्ये रन्स करून गेला आणि प्रॉपर टायमिंग केलं. वेल प्लेड सागर. न्यू बॅटर मंदार सावंत अगदी याच परिसरातील आहेत आणि ॲज अ बेस्ट बॉलर पण मंदारने खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला गेलाय. सो मंदार येतात बॅटिंगसाठी. डेथ ओव्हरला मंदारला पण माहिती आहे की टचअप टीमने आज मला का पाठवलं शेवटच्या ओव्हरमध्ये, क्षमता आहे. या बॉलवर देखील मंदारने एक चांगला ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतात. यश रन सिंगल मेल आणि 50 50 रन कंप्लीट होतात टीम आर एम रेम्बो. वेल प्लेड. पण अजूनही टचअप देणं गरजेचं आहे. सो मॅच क्लोज होणार. सेकंड डाव देखील तसाच रंगताना पाहायला मिळेल. या बॉलवर व्हाईट बॉल 51. केतनला थोडं संयमी बॉलिंग की उर्वरित 4 ओव्हरमध्ये काय झालं मला माहित नाहीये, बट शेवटची ओव्हर मी सेफ टाकेल हे केतनला कॉन्फिडन्सने मात्र इकडे दाखवावं लागेल. क्षमता आहे त्याच्याकडे पण देखील. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल तिकडे. 52 रन झालेत. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहा आणि टॉस साठी ही व्यासपीठावरती या. या बॉलवर देखील एक चांगला बॉल अडवला गेला तिकडे आणि या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सो रन्स मात्र तिकडे सिंगल मिळेल. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार, कल्याण डोंबिवली त्यांच्या विरुद्ध डेव्हिड पॅकर घाटकोपर. इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. 1 to go. 54 रन झालेत. आणि खूप चांगली बॉलिंग केली केतनने. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 55चं. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर स्वर्गीय बंटी तपासटे रिया 11 कल्याण ह्या टीमला 30 बॉलमध्ये 55 करायचे आहेत. सो टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स. कोण कोण आहे शिवाजी? डेव्हिड पॅकर.
मिळेल त्यावेळेला टॉस केला जाईल. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक एंडला यस नो कॉल चुकला तिकडे आणि अतुल भोईर अगदी सस्त्यात माघारी परत आहेत. एक महत्वाची विकेट मात्र अगदी मोकाच्या क्षणेला मिळते. रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर बॅटरला बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर प्रथमेश येत आहेत. पहिलाच बॉल प्रथमेश देखील एक चांगला फटका, पण तेवढीच चांगली फिल्डिंग, क्लासिकल फिल्डिंग. राजू ओल्ड इज गोल्ड. भाई राजू ने भी बता दिया कि बहुत सालों से इधर मैं भी खेल रहा हूं, सो बॉल पीछे जाना मुश्किल है. वेल स्टॉप राजू. या बॉलवर देखील कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे करण आहेत. रन्स मात्र तिकडे सिंगलने आता खातं ओपन केलं गेलंय. अवघी एक रन एक विकेट. अतुल भोईल स्वतःवर नाराज राहिले की रनआउटच्या रूपामध्ये प्रणित थोडे स्किड झाले, त्यामुळे कॉम्बिनेशन चुकलं आणि रनआउटमध्ये अतुलला थोडं लवकर बाहेर जावं लागलं. त्यामुळे मॅचवर थोडा इफेक्ट पडू शकतो. पण स्ट्राईक एंडला प्रणित पाटील वाडेकर गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. ओरम अंडाराम बॉलिंगसाठी आपण पाहिलं मंदार, आणि मंदारने हा बॉल थोडा धीम्या गतीचा पाहिला गेला. मंदार सावंत अगदी कमी वयामध्ये हाही खेळाडू आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. या बॉल देखील परफेक्ट बॉल सागर बॉटकरने काय बॉल कलेक्ट केलाय. क्लासिकल अंदाजामध्ये किपिंग पाहिली गेली आणि बॅटर आउट. म्हणजे सागर मटकर आणि मंदार अगदी दररोज प्रॅक्टिस करतात, सो प्रॅक्टिसमुळेच हे शक्य आहे की असा बॉल कलेक्ट करणं. आणि ज्या स्पीडने, म्हणजे कॅमेरामॅनला पण हा बॉल नसेल भेटला, पण त्याला सागर मटकरला हा बॉल भेटला. खूप चांगली किपिंग. न्यू बॅटर आशिष येत आहेत. आशिष पानसरे. वन टू गो. सो पहिली ओव्हर संपली. फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर एकच रन खर्च करत असताना मंदारची दमदार ओव्हर. गुड बॉलिंग. सो टॉस करूयात आपण. चला हा टॉस आपण करतोय. स्वर्गीय शिवाजीदादा शिलार, कल्याण डोंबिवली विरोधात आपण जर पाहिलं तर डेव्हिड पॅकट घाटकोपर. अजयजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक. बॉल आलाय, त्यामुळे टॉस जिंकलाय डेव्हिड पॅकर अर्थात घाटकोपर संघाने नाणेफेक जिंकली. टॉसचा निर्णय तुमच्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? आज बॅटिंग करणार की बॉलिंग करणार? बॉलिंग करणार. आणि किती उत्सुकता आहे. आज नवीन पर्व आहे आणि वाय कट्टा ही सर्वांचीच आवडती स्पर्धा आहे. प्रत्येकाचं जो तो येतोय प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की स्वप्न आहे आमचं वाय कट्टा खेळणं. तर तुमच्या मनात काय चाललंय आज नवीन पर्वाबद्दल? किती एक्साइटमेंट आहे? माझ्यासाठी तर ही पहिल्यांदा आहे टुर्नामेंट, पण जेवढं कमी रनमध्ये खोलू शकतो तेवढा आम्ही प्रयत्न करू. आणि किती उत्सुकता होती, म्हणजे किती दिवसापासून वाट बघताय? कारण बरेच स्पर्धक येत आहेत, बरेच नवीन नवीन खेळाडू आलेत यावर्षी. प्रत्येकाने सांगितलं की आम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट बघतोय की कधी हा दिवस उजाडतोय, आमची मॅच कधी येते.
त्यासाठी तर खूप वर्ष थांबलो पण आहे. तर बरेच वर्ष वाट पाहिल्यात, आज तो दिवस उजाडलाय, तर नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स अपेक्षित करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. तर समोरच्या निर्णयाच्या बद्दल आपण जर म्हटलात तर त्यांनी प्रथम फिल्डिंग घेतली आहे आणि तुम्ही जर टॉस जिंकला असतात तुम्ही काय स्वीकारला असतं? नक्कीच टॉस जिंकून आम्ही बल्लेबाजी करणार होतो. बॅटिंग करणार होतो, म्हणजे निर्णय समोरच्यानी घेतलाय परंतु तो तुमच्याच बाजूने लागला असंच म्हणावं लागेल. तर वाय कट्टा, आज किती आनंदाचा दिवस आहे आणि किती एक्साइटमेंट होती? वायकट्टा बोललं तर खरंच खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि मुंबईमधली नामांकित टुर्नामेंट असून ती खेळायची सगळ्यांची इच्छा असते. आणि आज जो प्रेक्षक वर्ग बघतोय, आज पहिला मॅच, पहिला सामना या पर्वातला, आज काय रणनीती घेऊन आलाय, तर नवीन काय आहे तुमच्या संघाकडे की आज आम्हाला सर्व प्रेक्षकांना ते पाहायला मिळेल? एक्सपिरियन्स प्लेयर आहेत सगळे, सगळे चांगले खेळतात. ओव्हरऑल मुंबईमध्ये आम्ही खेळत असतो. तर जास्त वेळ न घेता मात्र खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा देतो या मॅचसाठी. लगेच मॅचची तयारी करायची आहे आणि जसा मात्र टॉस आपण झालेला पाहतोय, टॉस नंतर मात्र जाणार आहोत लगेच चालू असलेल्या मॅचकडे. माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे आपल्यासोबत. धन्यवाद. बघता बघता मॅचने कुठेतरी कलाटणी घेतली आणि RM रेम्बोने मॅचवर पकड निर्माण केली गेली आहे. या बॉल देखील बॅट चेंज घेतली गेली. आशिषने खूप चांगला बॉल फिरवला गेला, तिकडे थांबवलं गेलं आणि येईल तिकडे सिंगल रन. विकेट गेल्यात, त्यामुळे स्वर्गीय बंटी आता पाचटे रिया 11 टीम कुठेतरी या मॅच मध्ये बॅकफुटला राहिली आहे. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलंय. यानंतर पण एक चांगली मॅच आहे. नितीन दळवी नेक्स्ट मध्ये त्यांच्या विरुद्ध सागर पावशे, चिट्टू पावशे, स्वर्गीय शिवाजीचा शेलार, कल्याण डोंबिवलीची एक चांगली स्टार कास्ट. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक कुणाल पोचले. या बॉल देखील परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. आशिषने पहिले 2-3 बॉल मागे पिचिंग ठेवली, पण हा बॉल परफेक्ट यॉर्कर. गुड बॉलिंग आशिष, चांगली ओव्हर ही देखील आली आणि कॉन्फिडन्स वाढलाय. 3 रन खर्च केले गेल्यात. सो 4 रन वरती 3 विकेट गेलेत. डेव्हिड पॅकर घाटकोपर टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार, कल्याण डोंबिवलीची एक चांगली स्टार कास्ट. पॉवर प्लेची डिसिजन घेतला गेलाय. 18 बॉल मध्ये 51 रन करायचे आहेत. हे ग्राउंड असं आहे की इकडे 18 बॉल 51 पण होऊ शकतात. सो हलक्यात घेऊन चालणार नाहीये. कुठलीही मॅच कधी फिरू शकते. RM रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय बंटीदा पाष्टे, रिया 11 कल्याण. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर मटकार. पहिलाच बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि हर्षलने चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे. हर्षल वापिलकर तिकडे होते. एक चांगले फिल्डर म्हणून देखील मुंबईत त्यांची ओळख पाहिली गेली आहे. सो खूप चांगली फिल्डिंग हीच त्यांची ओळख आहे. लहान लहान मुलं पण तिकडे क्रिकेट एन्जॉय करतात. सर्व वडाळ्याचं येणारं भविष्य जे अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळतील, पुढे नेतील. 4 रनवरती 4 विकेट. सो मॅच कुठेतरी डाऊन झाली आहे आणि कल्याण टीम कुठेतरी बॅकफुटला. नवीन बॅटर यश येत आहेत. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन तिकडे इकडे पण आपण पाहिलं तर सिंगल रन करून चालणार नाही. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील यशला, पण मॅच थोडी फ्लो मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे.
मंदार मंदार हुसेन विकेट गेलेत आणि मॅच मध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर शांतता पाहिली गेली आहे. स्वतः धनंजय तर बॅटिंगसाठी क्रिकेट प्रेमी आहेत आणि कल्याण वेस्ट ईस्टचं क्रिकेट अगदी जवळून पाहिले. नेहमीच क्रिकेटसाठी त्यांचा वेळ पाहिलाय. या बॉलवर देखील सागरचं एक चांगली पिचिंग आणि तिकडे व्हाईट बॉल. 1 to go. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थांबून ठेवलं गेलंय आणि शेवटची आता 12 चेंडू आणि तब्बल 49 धावांची गरज आहे. बारा बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. बारा बॉल 47 थोडं कठीण आहे बट क्रिकेटचा शेवटचा बॉल मॅचचा रिझल्ट ठरवू शकतो. त्यामुळे सेकंडला आशिष. इकडे पण बॅटची एज घेतली गेली. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे आणि रन फक्त सिंगल मिळेल. औपचारिकता फक्त मला असं वाटतं जवळपास शिल्लक आहे. बट मोठे स्ट्रोक खेळले तरच सुरुवातीपासून तर मॅच कुठेतरी होते. कुठेतरी एक रनआउट जो आला अतुल भोईरचा तो टर्निंग पॉईंट कुठेतरी ठरला. नाहीतर मॅच कुठेतरी क्लोज होऊ शकत होती आणि त्यानंतर कुठेतरी मॅच बॅकफुटला गेली टीम स्वर्गीय बंटी दास एरिया 11. हा बॉल देखील हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. खूप चांगली कॅच तिकडे राजूने पकडली गेली. धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. मंदार यांच्या माध्यमातून व्हेरिएशन पाहिलं गेलं. गुड बॉलिंग मंदार. चांगला स्पेल मंदारने इथे दोन्ही ओव्हरमध्ये टाकला गेला. या बॉलमध्ये देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि शेवटचे 6 बॉल फक्त औपचारिकता शिल्लक आहे. यानंतर दोन्ही टीम्स आपण लगेच मॅच संपेल तसं मैदानात ताबा घ्यायचा आहे. बॉलिंगसाठी हुसेन वडळ्याचेच खेळाडू आहेत. हुसेनने पहिल्याच बॉलवरती बॉल फिरवला. बॅटर तिकडे आउट होईल आणि खूप चांगला बॉलिंग अटॅक देखील आपण पाहता. आर एम रेम्बो एक वेगळ्याच तयारी निश्चित मात्र क्रीडा स्पर्धेमध्ये उतरली आहे. सो बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट सर्व काही परफेक्ट आहे.
न्यू बॅटर मनोज. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. आशिष तिकडे होते आणि बॅक टू बॅक विकेट गेले. टीम आपण पाहिलं तर कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला गेली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटरला बाहेर जावं लागेल आणि संघ आपण पाहिलं तिकडे ऑल आउट होतोय. सो मॅच जिंकली गेली. RM रेम्बो वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक टीम. स्वर्गीय बंटी आता पास्टे, रिया 11 कल्याण. सो लुझिंग टीम मध्ये केतन आपण या शेवटची ओव्हर चांगली टाकली. केतन खूप चांगला स्पेल टाकला केतनने. सो केतन आपण या. आणि विनिंग टीम मध्ये ज्याने सुरुवातीला खूप अफलातून बॅटिंग केली 17 रनशी आणि ओव्हर देखील खूप चांगली, आशिष केणी प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो, या आशिष आणि केतन दोघांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. आशिष केणी ठरले प्लेअर ऑफ द मॅच. तर पराभूत संघाकडून मात्र केतनला या स्पर्धेमध्ये या मॅच दरम्यान चांगला परफॉर्मन्स केलाय, त्याबद्दल त्यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम आशिष केणी प्लेअर ऑफ द मॅचचा आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती या.